नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ कधी शेअर केले नाही, नवीन घराची टूर दिलेली नाही आहे, आम्ही कुठं शिफ्ट झालो हे पण तुम्हाला मी सांगितलं नाही. तर चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते की आम्ही कुठे शिफ्ट झालो आहे, काय झालं आहे, का बरं शिफ्ट झालो आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी शिफ्टिंगचा व्हिडिओ वगैरे तर शेअर केला, पण बाकी जे काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, कारण की भरपूर सारं कामं होते. शिफ्टिंग म्हटल्यावर भरपूर सारे कामं येतात, तेवढं सगळं सामान लावायचं असतं, घर स्वच्छ करायचं असतं, रूम स्वच्छ करायची असते, सगळ्याच गोष्टी होत असतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण कॅमेरा सेट करून सगळं स्वच्छ करणं, घर लावणं, नीटनेटकं ठेवणं, सगळं सामान लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही. आणि माझं भरपूर सारं असं जे सामान आहे ते मी अजून लावलेलं नाही आहे, सेट केलेलं नाही, कारण की मी पॅकिंगच तशा प्रकारे करून आणली होती की जे आपल्याला आवश्यक गोष्टी आहे त्याच पहिले म्हणजे आपल्याला उपयोगीच्या गोष्टी आहेत त्याच पहिले इथे लावणार, सेट करणार, आणि नंतर जेव्हा सध्या तरी आपल्याला उपयोग नाही आहे त्या गोष्टींचा, त्या गोष्टी थोडे बाजूला ठेवेल. जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी लावल्या. आणि तुम्हाला ह्या म्हणजे मी कुठे आहे, काय आहे, ह्या घराचं टूर तर मी नंतर निवांतपणे देणारच, कारण की सगळं सेट व्हायचं आहे माझं अजून. तरी मला इथे येऊन 10-12 दिवस तरी आता झाले. अद्वैतची स्कूल पण चालू झाली आहे, अद्वैतच्या स्कूल निमित्तानेच आम्ही इथे आलो आहे. अद्वैतची स्कूल पण इथे चालू झालेली आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे गोंधळात मी तुमच्यासोबत काही हा लॉंग व्हिडिओ शेअर करू शकले नाही, शॉर्ट व्हिडिओमधून तुमच्यासोबत अपडेट देत राहिले. माझं पारायण वगैरे सगळं होतं त्या निमित्तानं, मग काही असं प्रत्येक वेळेस मी लॉंग व्हिडिओ शेअर नाही करू शकले. आणि आपल्याला आल्यावर आपल्याला इथे म्हणजे आपल्याला राहायला, आपल्याला सेट व्हायला काही दिवस लागतच असतात, आणि प्रत्येक गोष्टीची सवय व्हायला आपला तर जशी आपल्याला ती आरणीच्या गोष्टीची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. आपलं कुठं काय ठेवलेलं आहे सामान काय नाही, तसंच आरणीला आम्ही 5-5.5 वर्ष राहिलो, तिच्या प्रत्येक गोष्टीची सवय मला झालेली होती की कुठं काय आहे, कसं आहे, सगळं म्हणजे अद्वैला तिच्या वातावरणात तिच्या लोकांची आणि ओळखी पण खूप छान झाल्या होत्या, सगळ्या मैत्रिणी वगैरे छान झाल्या होत्या. ते सगळं बाजूला सोडून इथे आलो, आणि त्या तर इच्छा पण सगळ्या गोष्टी आता नवीन नवीन आपल्याला ओळख निर्माण करणे, आपल्याला कुठं काय ठेवलेलं आहे घरात, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे त्या सवय व्हायला थोडाफार वेळ लागेल. आणि अशा प्रत्येक वेळेस आपण म्हणजे मोबाईल घेऊन कॅमेरा शूट करणं हे काही शक्य झाले नाही. आणि अद्वैला पण सांभाळायचं होतं, कारण की त्यालाही ह्या गोष्टीची बाकीच्या गोष्टीची सवय नव्हती, आणि त्यालाही सेट करणं थोडंसं म्हणजे गरजेचं होतं, कारण की त्याला टाईम देणं म्हणजे गरजेचं होतं. तिथं जे मित्रमैत्रिणी त्याला झाले होते ते आता इथं व्हायला त्याला वेळ लागेल. प्रत्येक गोष्टीची त्याची स्कूल राहील, नवीन स्कूल, नवीन फ्रेंड, नवीन मॅम, सगळ्या गोष्टी म्हणजे सेट व्हायला थोडा वेळ लागला होता. म्हणून मग ह्या प्रकारे मी म्हणजे इथे व्हिडिओ काही टाकला नाही. म्हटलं आता भरपूर दिवस झाले तुमच्यासोबत बोलावं, म्हणून मी इथे छान मस्त अशी रेडी झालेली आहे. घर पण थोडंफार प्रमाणात रेडी झालेलं आहे माझं. जसं की तुम्ही मागं बघू शकता, छोट्या मोठ्या ज्या माझ्याकडे अवेलेबल गोष्टी आहेत त्या मी इथे केलेल्या आहे. आणि आता ह्या घराला मी माझ्या पद्धतीने इथे सेट करण्याचा प्रयत्न करते, कारण की काही नवीन नवीन आठवणी ज्या आहेत ते आपण इथे सेट करण्याचा प्रयत्न करूया. आणि घर पण छान सजावट डेकोरेशन वगैरे घराचं करेल, थोडंफार झाडं वगैरे प्लांट्स वगैरे लागेल, कारण की इथे बऱ्याचपैकी मस्त छान मोकळी जागा आहे. आरणीला पण मला छान बऱ्याचपैकी जागा होती, पण तिथं जास्त ऊन येत असल्यामुळे मी थोडेसेच झाडं लावले होते. पण आता इथे छान मस्त मोकळे झाडं वगैरे लावायला मला जागा आहे. काही प्लांट्स मी लावलेले आहे, आता काही लावायचे आहे, ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. चला तर मग आता पहिली पूजा करून घेते, कारण की सकाळचं मस्त छान असं वातावरण झालेलं आहे. आणि आता अद्वैतची पण टाईम होईल स्कूलमधून येण्याची, तो येतपर्यंत मला इथे स्वयंपाक पण रेडी करायचा आहे, आणि पूजा वगैरे बाकीचे जे काम आहे ते पण मला आवरून घ्यायचे आहे, आणि छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते पण करायच्या आहे. आणि ज्या सकाळच्या गोष्टी होत्या आपल्या डेली रुटीनच्या त्या सगळ्या करून झालेल्या आहे. आता बाकीच्या थोड्याफार गोष्टी आहेत त्या करते, आणि मेन म्हणजे स्वयंपाक करून ठेवते. आज अवधूला छान मस्त अशी पनीरची भाजी खायची आहे, पनीर भुर्जी, ते त्याच्यासाठी रेडी करून ठेवते. आणि पहिली पूजा करून घेते, मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत हळूहळू बोलते. चला तर मग हेच मी सगळ्या लवकर कामाला लागले, कारण की इथच्या सगळ्या गोष्टी मला माहीत करून घ्यायला थोडा वेळ लागते, म्हणून माझ्या कामाची स्पीड पण इथे कमी झाली आहे. लगेच मी इथे पटकन पूजा करून घेतली, कारण की मला स्वयंपाक पण अजून करायचा बाकी होता, थोडीफार क्लिनिंग पण करायची होती. म्हटलं अद्वै येईल तोपर्यंत जेवढं होईल तेवढं मी कामं इथे करून घेणार. पहिली पूजा केली, छान मस्त स्वामी महाराजांसाठी इथे माळ जप केली, आणि मस्त अशी पूजा पण झाली माझी.
सगळं करून घेतलं आणि लगेच म्हटलं इथे पहिले स्वयंपाक करून घ्या, कारण अद्वैच्या जेवणाची तयारी झाली म्हणजे मी मोकळी राहणार. कारण की आम्हाला जेवायला थोडा लेट झाला तरी चालेल, पण त्याला लेट नको व्हायला, कारण की शाळेतून लगेच आल्यावर त्याला लवकर भूक लागते. तो फ्रेश वगैरे झाला लगेच जेवण मागते, कारण की सकाळीच जाते टिफिन नेते, पण कधी कधी टिफिन त्याचा रिसेसपर्यंत खाणं होत नाही, कधी खाणं होते. म्हणून मग जसं त्याला आल्याबरोबर लगेच भूक लागते, म्हणून त्याच्यासाठी मस्त त्याच्या आवडीचं असतं पनीर भुर्जी बनवणार आहे. तर मस्त पहिले कांदा होऊ दिला, त्याच्यात टोमॅटो टाकला आणि थोडंसं मस्त असा कढीपत्ता आणि जिरं. त्याला जिरं भाजी छान आवडते म्हणून त्यासाठी जिरं टाकलं आणि तोपर्यंत इथे पनीर किसून घेतलं. मस्त छान होतपर्यंत टोमॅटो आणि कांदा मस्त पनीर छान किसून घेते बारीक बारीक, कारण की आपल्याला पनीरची भुर्जी बनवायची आहे. आणि बघू आता आपली पनीरची भुर्जी कशी बनते. तर अद्वैला तर खूप जास्त आवडते माझ्या हातची पनीरची भुर्जी, आणि त्याला अशी पण पीसची पण भाजी आवडते अशी पनीरची. पण म्हटलं आज त्याच्यासाठी छान मस्त असं पनीर भुर्जी बनवावी. तर म्हटलं त्याचा येण्याचा टाईम झाला, मस्त छान त्याला गरम गरम जेवण देते. आणि उन्हाळ्यात असं छान मस्त गरम गरम जेवण जेवलेलं छान वाटते. आता त्याचं थोडेसे लाडाई गोडाई चाललं आहे, कारण आता इथं शिफ्ट झालं आहे, ह्याच कारणाने त्याचं थोडंसं लाड पुरवणं चाललं आहे, कारण की आता नवीन फ्रेंड नवीन सगळ्या गोष्टी आहेत त्याला. तर म्हटलं त्याला थोडं मिक्स व्हायला वेळ लागेल. पण मुलांचं असं असते की मोठ्या माणसापेक्षा मुलं जास्त लवकर मिक्स होतात सगळ्या गोष्टींमध्ये. किती छान मस्त झालंय बघा, किस बारीक बारीक झालंय छान मस्त, काहीच करायची गरज नाही आहे. आता तोपर्यंत आपलं हे पण होऊन राहिलं टोमॅटो आणि कांदा, त्यात कढीपत्ता टाकलं, थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि आता अद्वैसाठी बनवायची आहे म्हणून मी म्हटलं इथं थोडीशी मिरची स्किपच करते आणि थोडंसं त्याच्यामध्ये तिखट टाकते, कारण की मिरची खाण्याघेण्यात गेली तर त्याला पुन्हा त्रास होईल. म्हणून म्हटलं थोडं तिखट टाकूनच बनवावं. पनीर पण किसणं झालं होतं आणि इकडे कांदा आणि टोमॅटो पण छान झाला होता, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडा जिऱ्याचा भुरका, धण्याची पूड, गोड मसाला, हळद, तिखट, हे सगळे जे मसाले आहे आपले ते सगळे इथे टाकून घेतले आणि छान मस्त असे परतून घेतले. नंतर त्याला टेस्ट खूप छान, जेवढा आपण इथे मसाले वगैरे सगळं तिखट वगैरे छान परतून घेऊन कांद्यात त्याचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान होते. आणि कोथिंबीर भरपूर मस्त कोथिंबीर टाकले, कारण की कोथिंबीर त्याला खूप आवडते. आता ही फक्त त्याच्यापुरतंच भाजी बनवत आहे, आमची भाजी वेगळी असणार आहे. आणि जेवढे आपण कमी बनवू ना तेवढी खूप छान टेस्ट येते त्याला. मस्त थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते पण थोडा वेळ 5-10 मिनिट होऊ दिलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं. पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचा. बघा तर्री किती छान आली आहे आजूबाजूनी मस्त. आणि त्याच्यामध्ये हे किसलेलं पनीर टाकलं आणि जे काही त्याचा सुगंध सुटला होता आणि की आल्याबरोबर अद्वैला एवढं आवडलं की आई तुझ्यासाठी छान बनवलं. रेडी झाली आहे आपली. चपात्या तर मी ऑलरेडी पहिलेच बनवून घेतल्या होत्या, भाजी करायच्या पहिले चपात्या वगैरे झाल्या होत्या माझ्या. आणि आता मी इथे भात लावला आहे थोडाफार, आणि थोडंसं लागते अद्वैला. कधी कधी भात म्हणतो तो, सहसा आम्ही जास्त वरण भात खात नाही, पण कधी कधी त्याला हवा असतो भात. ते पण लावलाय, भाजी झाली, चपात्या झाल्या. आता अद्वै येतपर्यंत जे काही छोटे मोठे घरातले काम आहे ते सगळं आवरून घेते. आणि अद्वै आणि अद्वैचे बाबा आले की मस्त आम्ही छान मग जेवण करणार. आमच्यासाठी वेगळी भाजी तयार करते, अद्वैसाठी तर भाजी झालेली आहे. आता आमच्यासाठी विचार करते की काय भाजी करायची आहे म्हणून. तर जे काय आता छोटे मोठे घरातले काम आहे ते सगळे आवरून घेते, नंतर पुन्हा तुमच्यासोबत बोलते. थोडा टाईम होता माझ्याकडे, म्हणून म्हटलं इथे जेवढे होईल तेवढी आपली क्लिनिंग करून घ्यावी, कारण की धूळ खूप येते. येऊन फक्त आम्हाला 10-12 दिवस झाले इथे, पण एवढी धूळ येते की मग प्रत्येक वेळेस क्लिनिंग करत राहिलं. म्हणून वेळेचा सदुपयोग म्हणून मी इथे क्लिनिंग करायला घेतली. आणि हे जे कोपरा आहे, ते जे वॉल आहे, ती मी माझ्या पद्धतीने सजवायचा थोडाफार प्रयत्न केला. माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते सामान मी तिथे डेकोर करायचा प्रयत्न केला, कारण की आता सध्या मी मार्केटला वगैरे जायची आहे. तर नंतर आल्यावर बघू की काय म्हणजे काय काय नवीन वस्तू घेता येईल मला असे. तर अद्वैचा टाईम झाला होता, त्याची वाट पाहत मी इथे बाहेर मस्त म्हटलं की थोडाफार प्लांटची पण आपण इथे क्लिनिंग करून घ्यावी, कारण की प्लांट आता ऊन खूप होत आहे. तर म्हणून मग त्याला थोडंसं सावलीमध्ये वगैरे ठेवावं लागेल. म्हणून मग छान मस्त इथे त्याला सावलीमध्ये शिफ्ट केलं सगळ्या झाडांना. माझ्या आर्नीचेच प्लांट आहे ते सगळे, आणि इथे पण छान भरपूर, ह्या घरी पण छान मस्त प्लांट आहे. दुपारी अद्वै आला, त्याचे बाबा आले, जेवण वगैरे झालं. आणि दुपारच्या वेळेस मस्त असं अद्वैने इथे मटका पेंट म्हणजे आपली ही हंडी जी असते मटका ती पेंट करायला घेतली होती, त्याला होती इथे. आणि
आणि त्याला हे सगळं आवडते पेंटिंग वगैरे करायला. होमवर्क वगैरे सगळं अभ्यास वगैरे करून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला घेतल्या. बघू आता कितपर्यंत छान होते त्याचं. दुपारी छान आराम केल्यानंतर संध्याकाळी त्याला स्विमिंगसाठी आणले इथे. स्विमिंग करून मस्त छान घरी आलो. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं आणि नंतर संध्याकाळी छान त्याला मस्त इथे ग्राउंडवर घेऊन गेली. कारण की त्याच्या सध्या आता लाडे उडे लावणं सुरू आहे, कारण इथे त्याला करमत नाही. सध्या फ्रेंड वगैरे व्हायचे आहे त्याचे, म्हणून मग आम्हीच त्याचे आईबाबा छान फ्रेंड त्याच्यासोबत खेळतो वगैरे, इकडं तिकडं जातो, त्याला ग्राउंडवर वगैरे संध्याकाळी घेऊन जातो. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे, काय झाला आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट बघत आहे. चला तर मग बाय बाय.